जळगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडला आहे. ममुराबाद ते नांद्रा या मार्गालगत असलेली अनेक शेते पूर्णपणे पाण्याखाली गेली असून सोयाबीन, कापूस, मूग आणि उडीद ही हातातोंडाशी आलेली पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि रस्त्याच्या कडेला पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी किंवा चाऱ्या न खोदल्यामुळे रस्त्यावरील सर्व पाणी थेट शेतामध्ये शिरले आहे. परिणामी अनेक शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचले असून पिके अक्षरशः पाण्यात बुडाली आहेत. शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान. वर्षभर काबाड कष्ट करून बँका व सोसायटींचे कर्ज काढून आणि महागडे खते बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी पिके उभी केली होती. मात्र प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आणि योग्य पाणी निचऱ्याच्या व्यवस्थेअभावी ही उभी पिके डोळ्यांसमोर कुजत आहेत. रस्त्याच्या कडेला योग्य पाण्याचा निचरा झाला असता तर शेतात एवढे पाणी साचले नसते. या नुकसानाला जबाबदार कोण? आमच्या लाखो रुपयांच्या नुकसानीची भरपाई कोण देणार? असा संतप्त सवाल आता शेतकरी प्रशासनाला विचारत आहेत. तातडीच्या मदतीची मागणी. सध्या शेतात साचलेले पाणी बाहेर काढले नाही तर उरलीसुरली पिकेही पूर्णपणे नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत. तातडीने पंचनामे करावेत. महसूल व कृषी विभागाने तातडीने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत. घटनास्थळी भेट. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन शेतातील स्थितीची पाहणी करावी. आर्थिक भरपाई द्यावी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व योग्य नुकसान भरपाई जाहीर करण्यात यावी. अन्नदाता असलेल्या बळीराजावर आलेले हे आर्थिक संकट दूर करण्यासाठी शासन आणि प्रशासनाने तातडीने पावले उचलून योग्य तो दिलासा द्यावा अशी तीव्र अपेक्षा व्यक्त होत आहे. जळगाव संदेश या यूट्यूब चॅनलला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.